घरकुलाच्या अनुदानासाठी 20,000ची लाच. राहुरी तालुक्यातील सातरळे येथील ग्रामविकास अधिकारीसह तिघे लाचलुचपतच्या जाळ्यात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या पुढील अनुदानासाठी हप्ता मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना सातरळ ग्रामपंचायत येथील कंत्राटी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी आणि कंत्राटी अभियंत्यालाही आरोपी करण्यात आले असून तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत विभागाच्या माहितीनुसार सातरळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हैदर याकूब पटेल वय 56, कंत्राटी लिपिक ज्ञानदेव मोहन डुकरे वय 43 आणि कंत्राटी अभियंता सचिन हौशीराम ब्राह्मणे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 7 व 12 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तक्राराला सन 2023 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पहिला हप्ता 15,000 रुपयांचा आणि दुसरा 70,000 रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित अनुदानाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात 20,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामविकास अधिकारी पटेल व कंत्राटी लिपिक डुकरे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी रचलेल्या सापळ्यात कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे यांनी तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. या व्यवहारासाठी कंत्राटी अभियंता सचिन ब्राह्मणे यांनी डुकरे यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप एसीपीने केला आहे. पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट व पथकाने सापळा यशस्वी केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत. दरम्यान शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन एसीपीने केलं आहे. महासत्ता न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी.